हरिओम. आज रविवार 17 नोव्हेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आजच्या प्रवचनामधून आपल्याला सांगणार आहेत की भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. ऐकूया. परमेश्वरापाशी काय मागावं? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवलेला झाला आहे, ते विषयच मागण्यासाठी आला आहात का? ते मागितलं तर तो देणार नाही असं नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाहीये. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होतं, पण त्याने कितीही दिलं तरी ते कमी होणं शक्य नाही. पण मग विषय मागून मिळाले तरी आपलं खरं कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरं समाधान होईल? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचं असेल त्या स्थितीत मला समाधान दे हेच त्याच्यापाशी मागावं. त्याची करुणा भाकून मला तू निर्विषय कर आणि काही मागावं अशी इच्छाच होऊ नये, हेच देणं मला दे असं तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावं. त्यातच तुमचं कल्याण आहे. भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटतं तेच भगवंताबद्दल वाटावं. सात्विक गुणाच्या पलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही आणि म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे ना तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडतं तेच आपण केलं तर त्याला ते गोड वाटतं. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाची गरज नाहीये. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येतं. प्रेमाने जग जिंकता येतं. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावं. आपलं बोलणं अगदी गोड असावं. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. प्रेम करायला काही गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावं लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे बरं. आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणं घेणं हा होय. म्हणून आपण नाम घेतलं की भगवंताचं प्रेम येईलच. नामाचं प्रेम नामातूनच उत्पन्न होतं. देवाला देता येईल असं एक नामच आहे बरं. ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. आणि अत्यंत गुह्यातलं गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपलं मन आपोआप नामात रंगून जातं. भगवंताचं नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जे रंगेल तोच खरा प्रेमी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.